नमस्कार प्रेक्षकांनो, तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. ठरलं तर मगचा आजचा रिव्ह्यू ऐकत आहोत, म्हणजेच 23 फेब्रुवारीचा रिव्ह्यू. अर्जुन त्याच्या बेडरूममध्ये असतो आणि त्याच्या डोक्यात विचार चालू असतात. कोर्टामध्ये महिपत नागराजच्या विरोधात साक्ष देईल का? अर्जुनला साक्षी दिसली ते आठवत असतं त्याला. महिपतकडे जाऊन त्याने जी डील केलेली असते ते पण त्याला आठवत असतं. त्याच वेळेला तिथे सायली येते आणि ती म्हणते, अहो तुम्ही नाश्ता करायला खाली येणार होतात ना? सगळ्यांचा नाश्ता झाला, पण चला आता पटकन नाश्ता करून घ्या. तर अर्जुन म्हणतो, येतच होतो मी. तेव्हा सायली विचारते, काय हो, या महिपतच्या फोनचा काही उपयोग होईल का? तेव्हा अर्जुन म्हणतो, बघूया ना कोर्टात काही उपयोग होतो का नाही. तर सायलीला तिला पडलेलं स्वप्न आठवतं. ती अर्जुनला सांगते, मला एक स्वप्न पडलं होतं, तुम्ही काहीतरी खोटं बोललात आणि मी बॅग भरून डायरेक्ट आश्रमात निघून गेली. तेव्हा अर्जुन विचार करतो. तेव्हा सायली म्हणते, पण घाबरू नका, मी असं काही करणार नाही आहे आणि तुम्हाला सोडून मी कधीच कुठे जाणार नाही. तेव्हा अर्जुन मनातच विचार करतो की सायलीचा त्याच्यावर किती विश्वास आहे, पण मग त्यांनी सांगायला पाहिजे की नाही. त्यानंतर सायली परत, तुम्ही काल फोनवर तुटक का बोलत होतात? अर्जुन आधी अस्मिताचंच नाव सांगतो, पण सायली म्हणते, तुम्हाला तर माहिती नव्हतं ना अस्मिता ताई कुठे बाहेर गेले आणि त्या अजून घरी आल्या नाही आहे. तर तो भाजीचं काहीतरी कारण सांगतो. मी मार्केटमध्ये जेव्हा भाजी घ्यायला गेलो ना, तर तिथे एक वेगळीच भाजी होती, लाकडासारखी दिसायची. तेव्हा मी त्या माणसाला म्हटलो, ही भाजी कसली? तेव्हा तो काहीतरी वेगळंच नाव बोलला, सुरण. तर सायली ते ऐकून खूप हसायला लागते. तर ती म्हणते, मी आता हे जाऊन आईंना आणि आजींना सांगते. तर अर्जुन तिचा हात पकडतो, म्हणतो, अजिबात सांगू नको तू त्यांना. पण सायली काही ऐकत नाही, ती खाली पळतच येते. तिच्या मागे अर्जुन पण येतो आणि ते तिथे हॉलमध्ये बराच वेळ पकडापकडी खेळत राहतात. सायली म्हणत असते, आई आणि आजी, तुम्हाला एक यांचा किस्सा सांगायचा आहे. काल यांचं काय झालं माहिती का? कल्पना काकू आणि पूर्ण आजी पण त्यांच्याकडे बघून हसत असतात की यांची काय एवढी मस्ती चालली आहे. त्यानंतर किचनमध्ये येते सायली आणि ती सांगते, काल यांनी मार्केटमध्ये सुरणची भाजी बघितली आणि तिला लाकडाची भाजी म्हणत होते. तर त्या दोघीही ते ऐकून हसतात. तेव्हा ती म्हणते, तुम्ही तिकडे तोंड करून बघा बरं, एक गंमत दाखवायची तुम्हाला. त्यानंतर ती सुरणची भाजी आणून तिथे ठेवते आणि त्याच पद्धतीने दिसणारा एक लाकडाचा तुकडा पण आणते आणि अर्जुनला बघायला लावते. आता ओळखा बरं, यातनं सुरणची भाजी कोणती आहे? अर्जुन ओळखतो, पण मग त्याला तर आधी काही कळत नाही. जो लाकडाचा तुकडा असतो त्यालाच तो आधी सुरणची भाजी म्हणतो. तर ह्या तिघी परत हसतात त्याला. त्याच वेळेला प्रिया हॉलमध्ये खूप आरडाओरडा चालू असतो तिचा, बाहेर या, सगळ्यांनी बाहेर या. नंतर सगळेच तिथे जमा होतात. अश्विन पण येतो. पूर्ण आजी तिला विचारतात, काय झालं एवढा आरडाओरडा करायला? तेव्हा प्रिया म्हणते, माझ्या कपाटाला हात कोणी लावला? आणि तुम्हाला सर्वांना माहिती आहे ना की माझ्या रूममध्ये गेलं किंवा माझ्या वस्तूंना हात लावलेलं मला आवडत नाही. तर पूर्ण आजी म्हणतात, एक मिनिट, आवाज कमी करून बोल. आणि तुझी काही वस्तू चोरीला गेली का? तेव्हा प्रिया नाही म्हणते, पण माझ्या कपाटातलं सामान सगळं अस्तव्यस्त झालेलं होतं. हे पुरेसं नाही का? मी या घरातली सून आहे म्हणून मला काही मान मिळेल का नाही? तर कल्पना काकू म्हणतात, म्हणजे चोरी झालेली नाही ना, मग कशाला आरडाओरडा करते? तर प्रिया म्हणते, ठीक आहे, चोरी झालेली नाही, पण प्रयत्न तर तोच होता ना, आणि तसंही आपल्या घरात बाहेरून कोणी आलेलं नाही आहे. तेव्हा सायली म्हणते, प्रिया, मला कळतंय बरं का तुझा रोग कोणाकडे आहे. तुला माझं नाव घ्यायचं आहे ना? कशावरून तुझ्या कपाटाला मीच हात लावला आहे, दुसरं कोणी नाही. तेव्हा प्रिया म्हणते, दुसरं कोण असणार आहे, कारण बाहेरून कोणी आलेलंच नाही ना. परवा तुझ्याच हलगर्जीपणामुळे आपला दरवाजा उघडा राहिला होता आणि त्याचे परिणाम सर्वांनी बघितलेच आहे. तेव्हा अश्विन म्हणतो, म्हणजे तुला काय म्हणायचं आहे, ती हल्ला करणारी व्यक्ती परत आली होती? तर प्रिया म्हणते, ती कशाला परत इथे येईल? तर पूर्ण आजी पण म्हणतात, तुझ्या कपाटाजवळ घरातलं कोणीच येणार नाही, अगदी विमलसुद्धा. तर अश्विन पण म्हणतो, अगं मी स्वतः बघितलंय, तन्वीचं सगळं सामान अस्तव्यस्त झालेलं होतं. तेव्हा अर्जुन म्हणतो, अश्विन, तू अजूनही हिची बाजू घेशील का? अश्विन म्हणतो, बाजू घेण्याचा प्रश्न नाही आहे. जर कोणी आमच्या रूममध्ये घुसून तन्वीच्या कपाटात शोधाशोध करत असेल तर ही गोष्ट सिरियस नाही का? तेव्हा रविराज काका पण म्हणतात, हिच्यावर एवढा विश्वास ठेवण्याची काहीच गरज नाही आहे, कारण ही फक्त खोटं बोलू शकते. अश्विन म्हणतो, काका, मी स्वतः बघितले, तन्वीचे सगळे कपडे खालीवर झालेले होते. असंही म्हणा, कोणी माझ्यावर आणि माझ्या बायकोवर विश्वास ठेवणारच नाही आहे. तन्वी, चल रूममध्ये जाऊया. तर पूर्ण आजी प्रियाला विचारतात, तुला अजून काही बोलायचं आहे? तर प्रिया म्हणते,
बोलू नाही, काय उपयोग येते. तसं म्हणून तिथून ती निघून जाते. अश्विन पण जातो. त्यानं प्रतिमा आत्या म्हणतात, ही मुलगी कधी सुधारणार आहे का? तेव्हा रविराज काका म्हणतात, ही कधीच नाही सुधरू शकत. ही अशीच बेताल वागत राहील. म्हणून आपण आपल्या मनाची आता तयारी करून घ्यायला पाहिजे की ही सुधरू शकत नाही. तर अर्जुन म्हणतो, सिनियर, स्वतःला त्रास करून घेऊ नको. त्यानंतर रविराज काका त्यांच्या रूममध्ये निघून जातात. त्यांच्या मागे प्रतिमा आत्याही जातात. बाकी सगळे तिथून निघून जातात. तर सायली अर्जुनला नाश्ता देते. अर्जुन म्हणतो, म्हणजे तन्वीच्या लक्षात आलं आहे की महिपतचा फोन गायब झाला आहे. तर सायली म्हणते, हो, आणि तिला बोलताही नाही आलं. बघितलं ना किती तडफडत होती. अर्जुन म्हणतो, म्हणजे प्रिया पण महिपतला सामील आहे आणि नागराजच्या क्लोज तर ती होतीच. या तिघांनी मिळून काय काय केलं असेल काही सांगता येत नाही. तेव्हा सायली म्हणते, माझी बारीक नजर आहे तिच्यावर आणि ती आता मी हटू देणार नाही. सायली अर्जुनला नाश्ता करायला लावते. तर दुसरीकडे प्रिया रूममध्ये आल्यानंतर खूप चिडचिड करत असते. तेव्हा अश्विन पण रूममध्ये येतो आणि तिला म्हणतो, तुझी जर काही वस्तू चोरीला गेलीच नव्हती मग एवढा कांगावा का केला तू? तर प्रिया म्हणते, तू बाहेर माझी आत्ता बाजू घेत होता ना, मध्ये आल्यावर काय होतं तुला? तर अश्विन म्हणतो, प्रश्न बाजू घेण्याचा नाही, पण तुझी अशी वस्तू काय हरवली होती गं, एवढा कांगावा केला? घरात जर तू एवढा मोठा ड्रामा क्रिएट करत असतील तर त्याचं कारण मला आधी कळायला हवं. प्रिया म्हणते, माझी जर साधी लिपस्टिक चोरीला गेली तरी मी तुला सांगायला हवं का? अश्विनवर खूप राग येतो तिला. ती चिडलेली असते, परत तिचा राग ती कंट्रोल करते. अश्विनला दुखून चालणार नाही. परत ती शांत होते म्हणते, अरे अश्विन, बघतो ना कोणीच ऐकत नाही माझं, कोणीच सिरियसली घेत नाही मला. प्रश्न माझ्या सन्मानाचा आहे, माझ्या प्रायव्हसीचा आहे. मला सांग, मी या घरातली सदस्य नाही आहे का रे? अश्विन समोर रडण्याचं नाटक करत असते. तेव्हा अश्विन म्हणतो, अगं तन्वी, मला कधी कधी तुझं मन कळतच नाही गं. असं वाटतं की तू चुकते, पण नवरा म्हणून तुझ्या चुका मीच पोटात घेतो ना. आणि कधी कधी वाटतं की हे सगळं तू मुद्दाम करते. काय करू मला सुद्धा कळत नाही. तेव्हा तिला जवळ घेतो आणि ती मनातच म्हणत असते, तू फक्त माझ्याशी नीट वाग आणि मी जे म्हणेल ते ऐक, एवढंच पुरेसं आहे. तर दुसरीकडे महिपत शीघ्र विचार करत असतात, अर्जुनला यापुढे साक्षी भेटायला नको, मलाच तिला सावध करावं लागेल. तर तिथे हवालदार असतात, त्यांना बोलवतात आणि मी एक चिठ्ठी लिहून देतो आणि सांगितलेल्या पत्त्यावर फक्त नेऊन द्यायचं, मला होशील. तर तो हवालदार पण तयार होतो. एक कागद आणि पेन दे. त्यानंतर ते चिठ्ठी लिहायला घेतात. त्याच वेळेला नागराज काकांचं लक्ष जातं. ए महिपत, काय चिठ्ठी लिहित बसलाय? माझ्याकडे फोन आहे, फोन. तुला काही ऑर्डर करायचं आहे? कर ना मग, घे ना फोन. तर महिपत शिकरे त्यांच्याकडनं फोन हिसकावून घेतात आणि साक्षीला फोन करतात. हे बघ साक्षी, मी बोलतोय. काही दिवसासाठी एकदम गायब व्हायचे, कोणाशीच कुठल्याही प्रकारचा कॉन्टॅक्ट नाही ठेवायचा आणि माझी काळजी तर अजिबातच करायची नाही आहे. आणि परत या नंबरवर फोन करायचा नाही. फोन ठेवून देतात. त्यानंतर नागराज काकांकडे फोन देतात. धर रे फोन. तर नागराज काका म्हणतात, काय ऑर्डर केलं? कोणाला फोन केला होता? तर महिपत शिकरे म्हणतात, अरे दिसेल ना, जे येईल ते. काय एवढी घाई झाली तुला? काय ऑर्डर केलं? अर्जुन बसलेला असतो आणि महिपतबद्दलच विचार चालू असतो. तेव्हा सायली येते आणि म्हणते, अहो काय विचार करताय? काही टेन्शन आहे का? तेव्हा अर्जुन नाही म्हणतो. थोडं मोकळ्या हवेत जातो. त्यानंतर तो बाहेर येतो. तिथेही त्याचा महिपतबद्दलच विचार चालू असतो. त्याच वेळेला चैतन्याचा फोन येतो आणि आजची तारीख भेटली आहे कोर्टाची, असं अर्जुनला सांगतो. तेव्हा अर्जुन पण म्हणतो, बरं झालं आजची भेटली, म्हणजे महिपतला जास्त विचार करायला वेळ नाही मिळेल. पण साक्षीबद्दल सायलीला अजिबात कळायला नको. त्याच वेळेला तिथे सायली येते आणि ती अर्जुनला विचारते, काय झालं? तेव्हा अर्जुन म्हणतो, आजची तारीख मिळाली कोर्टाची. तेव्हा सायली म्हणते, आपल्याकडे तर अजून पुरेसे पुरावे नाहीत ना. तर अर्जुन म्हणतो, थोडा प्रयत्न करायला काय हरकत आहे. तर दोघंही कोर्टात निघायला तयार होतात. तर दुसरीकडे सचिन दाखवला आहे, तो पूर्ण घरामध्ये साक्षीला शोधत असतो. सॅम पण सॅम काही दिसायला तयार नसते. तेव्हा तो म्हणतो, काल रात्रीपासून सॅम गेली कुठे? फोन लावून बघतो तर फोन तिचा स्विच ऑफ येतो. तर दुसरीकडे नागराज काकांना कोर्टात आणलेलं असतं. ते अर्जुनला म्हणतात, अर्जुन तुझं चाललं तरी काय आहे? तुला चांगलं माहिती मी काहीच केलेलं नाही आहे. तर अर्जुन म्हणतो, तू जोपर्यंत तुझे सगळे गुन्हे कबूल करत नाही ना, तोपर्यंत मी तुला असंच त्रास देत राहील.
आणि हुकुमाचा पत्ता तुला जो वाटतोय तुझ्याकडे, तो मी लवकरच सगळ्यांसमोर आणणार आहे. मग कुठे तोंड लपवशील? सायली पण अर्जुनकडे बघत राहते. नागराज काकांना मध्ये घेऊन जातं पोलीस. तिथे रविराज काका, प्रतिमा आत्या आणि सुमन काकू तेही उभे असतात. सायलीला त्यांना मध्ये घेऊन जायला होतं अर्जुन. त्यानंतर तिथे महिपत शिकरे येतात, पोलीस घेऊन येतात त्यांना. अर्जुन विचारतो, काल जे मी बोललो त्याबद्दल विचार केला की नाही? चैतन्य म्हणतो, खरं बोलण्याची अजून काही इच्छा दिसत नाही आहे महिपतची. महिपत शिकरे म्हणतात, ए गडकरी, काही काळी मी तुझा सासरा होणार होतो. जरा अदबीनं बोल. तू जे काही उत्तर देशील ना महिपत, त्याच्यावर तुझं आणि तुझ्या मुलीचं भविष्य अवलंबून आहे. तर हा भाग इथेच संपतो. पुढील भागात बघायला मिळतं की महिपत शिकरे म्हणत असतात, तो ॲक्सिडेंट मीच घडून आणला होता. तेव्हा अर्जुन विचारतो, सुपारी कोणी दिली होती तुला? तर महिपत शिकरे शांत राहतात. तेव्हा अर्जुन म्हणतो, मी शेवटचं विचारतोय, नाही तर हे फोटो मला दाखवावे लागतील. त्यानंतर महिपत शिकरे म्हणतात, 1 मिनटं. तर हा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला बघायला मिळेल की खरंच महिपत शिकरे खरं बोलता की नाही. उद्या पुन्हा भेटूया ठरलं तर मगच्या पुढच्या रिव्ह्यूमध्ये. तुम्हाला माझा आजचा रिव्ह्यू आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाटा बाय अँड टेक केअर.